बालरंगभूमी परिषद लातूर शाखेच्या वतीने आयोजित बालकला महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूरचे सुपुत्र महाराष्ट्रभर ज्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये स्वतःसोबतच एक लातूरचं मोठं नाव ज्यांनी केलं ते आमचे स्नेही शैलेश भैया गोजमगुंडे, ज्यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. ते या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, मध्यवर्ती शाखा मुंबईच्या अध्यक्षा सन्माननीय नीलमताई या लातूरमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळी क्रांती ज्यांनी लातूर, मराठवाडा, महाराष्ट्रच नव्हे तर संबंध देशभरामध्ये ज्यांनी केली ती स्टीम एज्युकेशनचे प्रमुख माझे स्नेही मित्र सन्माननीय ओमप्रकाश झुरळे, आदरणीय वहिनी, या बालरंगभूमीच्या या लातूर शाखेचे नूतन अध्यक्ष आणि एक उत्कृष्ट कलावंत म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो ते माझे स्नेही मित्र रणजित आचार्य, अतिशय ताकदीचा कलावंत, लोककलेचा बादशाह म्हणून मी ज्यांना किंबहुना आता लातूर जिल्हा ओळखतो ते आज परीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. ते माझे स्नेही मित्र विक्रमजी कोतवार, दुसरे परीक्षक गोविंद, आताच या स्पर्धा इंग्लिशच्या माध्यमातून निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेचं परीक्षण करणारे सन्माननीय मुगळे सर, सूत्रसंचालन करणारे आमचे स्नेही मित्र रवी आगाव, महेश बिडवे, आदरणीय प्रीती ठाकूर मॅडम, बुरांडेताई, वेदपाठकताई, पवार सर आणि त्या ताईंची माफी मागून सांगतो त्यांचं नाव मला माहीत नाही, तेही सन्माननीय ताई, गवलेताई, का बाकी सगळ्यांचं नाव घेतो ते म्हणतील मीच काय पाप केले होते, कारण आपण जर कुणाचा सत्कार केला तर कदाचित आपलंही नाव माझ्या लक्षात राहिलं असतं. मंचासमोर आमचे भारत सर आहेत, आमची किरण आहे, उपस्थित सर्व महाविद्यालयातून आलेले महाविद्यालयाचे कर्मचारी, संगीत शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी. खरं तर नीलमताई या कार्यक्रमाच्या उद्घाटक आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही काहीतरी बोलावं तर हे फार खरं तर धाडसाचं होईल. पण रवीने आता त्याच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ही बालरंगभूमी नेमकं काय काम करते, कशासाठी काम करते, त्याचा उद्देश काय. आणि मला वाटतं की रवीचं प्रास्ताविक जरी आपण शांतपणे जर ऐकलं असाल विद्यार्थ्यांनी, पालकांनी किंवा त्यांच्या गुरूंनी, तर मला वाटतं की आम्ही कोणी भाषण करावं रवी असं काही आपण शिल्लक ठेवलं नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या उदार हेतूंनी नीलमताई असतील, शैलेश भाई असतील, कलावंत हा मोठा झाला पाहिजे, त्याला व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्याच्या पाठीमागे कोणीतरी उभं टाकलं पाहिजे, ही भावना या बालरंगभूमीची आहे. आणि त्याच्या माध्यमातूनच गेले कित्येक वर्ष झालं आम्ही पाहतोय लातूरमध्ये की बालरंगभूमी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्यानं करत असताना रवी म्हणाला की कदाचित आमच्या काळामध्ये जर ही बालरंगभूमी असली असती किंवा अशी एखादी संस्था राहिली असती तर आम्हाला खूप मोठा फायदा झाला असता. मला वाटते की रवी ते संस्था नव्हती म्हणून चांगलं झालं असं माझं वैयक्तिक मत आहे.
कारण कदाचित तशी संस्था जर शैलेशभाईंनी अगोदर काढली असती तुझ्या काळामध्ये, तर तू इथं उभा टाकून या विद्यार्थ्यांना हे सगळं करून घेतलं नसतास, की मौन हे सगळं सांगितलं नसतं. म्हणून एखादी उत्कृष्ट गुरु असंख्य कलावंत घडू शकतो, पण एखादी उत्कृष्ट कलाकार हा असंख्य कलावंत घडू शकत नाही. आणि मला वाटतंय की कदाचित ते नटराजाला मान्य असेल, की रणजित असेल, रवी असेल, आमच्या बुरांडीताई असतील, नीलमताईच्या आणि शैलेशभाईच्या मार्गदर्शनाखाली काम करून या लातूरच्या युवकांना एक मोठा कलावंत बनण्यासाठी खऱ्या अर्थानं नटराजांनी आपल्याला या ठिकाणी पाठवलंय म्हणालो ते चुकीचं होणार नाही. आणि आपण हे करत असलेलं काम अतिशय पवित्र म्हणून आपण करत असतात हे आम्ही कित्येक वर्षापासून पाहतोय. माझी विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि गुरुजनांना विनंती आहे की एवढं मोठं व्यासपीठ खऱ्या अर्थानं लातूरमध्ये कुठं पाहायला, बघायला किंवा अनुभवायला मिळत नाही. शैलेशभाईचे तर खऱ्या अर्थानं आभार मानायला पाहिजेत की आपण शैलेशभाई सातत्यानं की या लातूरच्या मातीच्या कलावंतासाठी झुटत असतात. या लातूरमध्ये नीलमताई राजकारणाचं खूप मोठं नाव लातूरनं केलेलं आहे, शिक्षणामध्ये खूप मोठं नाव लातूरनं केलेलं आहे. अगदी त्याच धर्तीवर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा, नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा, संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा या लातूरचं खूप मोठं नाव महाराष्ट्राभरामध्ये आहे. आमचे श्रीराम दादा गोजमकुंडे असतील, शैलेशभाई असतील, आमचा बालाजी सूळ असेल, मुकेश जाधव असेल, अंजली गायकवाड असतील, नाट्यकलावंत म्हणजे खूप मोठे मोठे नाव आहे. म्हणजे या मातीचा गुणधर्म आहे की या लातूरची माती ही सर्व गुण संपन्न आहे. म्हणजे केवळ राजकीयच नाही, सामाजिक नाही, शैक्षणिक नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये या लातूरने एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे. आणि तोच पॅटर्न आता बालरंगभूमीच्या माध्यमातून, या विद्यार्थी कलावंताच्या माध्यमातून अधिक जोमाने अजून एक मोठा व्यापक कलावंत या नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून असेल, संगीत क्षेत्राच्या माध्यमातून असेल, गायन क्षेत्राच्या माध्यमातून असेल, नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करावा वाटतो. विद्यार्थ्यांना एवढं मोठं व्यासपीठ मिळतंय, मोठ्या संख्येने आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. बघा, आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपली कला मोठी व्हायची असेल तर आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागतं. स्पर्धात्मक आपण जर या ह्याच्यामध्ये आपण सहभागी झाला तर आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते. आणि पुढे जाण्यासाठी हे मंचावरील सर्व मान्यवर आपल्या पाठीमागं ताकदीनं उभे आहेत. एवढं चांगलं काम जर हे करत असतील तर मला वाटतं की आपण त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला पाहिजे आणि आपण ते घ्याल एवढी आशा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा नीलमताईचं आमच्या सर्व कलावंतांच्या वतीनं, शैलेशभाईच्या वतीनं, बालरंगभूमीच्या वतीनं आपल्या लातूर नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.